का बरं रडत गेलं रे पुरीच्या बाबत्या? लय रडलं बिचार. त्याच्यात तर पुरीला बघायला आलते की पोराच्या घरचे, का बरं जमायला नाही? त्याच्या पुरीचं लग्न जमलंय म्हणून तर रडत गेले. एवढं खुश झालंय का त्यानं? खुश नाही, ह्यांच्या पुरीला बघायला येण्याच्या पहिले ते पोरग इन्स्टावर हिला फॉलो केलंय आणि हिनं त्याला केलंय. हा तर आणि ते पोरग इंस्टाग्रामच्या स्टोरीला लिहिलंय मन माझं पिक्चर येणार आहे म्हणून, आणि हिनं बी तसंच लिहिलंय. हा. आणि ह्या दोघांच्या बी घरच्यांना माहित नव्हतं हे दोघं एकमेकाच्या ओळखीचे आहेत. आणि बघायचा कार्यक्रम चालू झाला. पुढे काय झालं? त्या पुरीच्या बापानं ह्या पोराच्या बापाला विचारलं की पोरग काम का करतंय. का म्हणलं मग? त्या पोराच्या बापानं डायरेक्ट म्हणलं त्यांना, हो का सोयरा, मी तुम्हाला काही खोटं बोल ना. आमचं पोरग सकाळी झोपेतून उठलं की हातात मोबाईल घेते, गल्लीतले 2 पोरं घेऊन खंतीवर जाऊन इंस्टाग्रामचे व्हिडिओ करते, काहीच नाही. त्याच्या नावावर अर्धा एकर शेत आहे म्हणून आम्हाला लग्न करायचंय. आणि काम धंदा का करते म्हणून पुरीच्या बापाने विचारलं नाही त्याला? विचारलं की पुरीच्या बापानं पोराला, मग त्यानं का म्हणलं माहिती आहे का, मी एक रील स्टार हाव, भले माझ्याकडे आज काम नाही पण येणाऱ्या काळातला मी सुपरस्टार हाव, आणि तेव्हा इंस्टाग्रामवर रील टाकायचे मी 25 लाख रुपये घेणार आहो. हा. आजकाल कसं झालंय माहिती आहे का, इंस्टाग्रामवर रील टाकलं म्हणजे स्वतःला रील स्टार समजायला त्यांनी. भले त्यांचे फॉलोअर्स राहो या न राहो, त्यांना काहीच देणं घेणं नाही त्याचं. बरोबर आहे. मग त्या पोरीचे बाप का बरं रडत गेले? ते पोरगी बी इंस्टाग्रामवर रील करते आणि तिनं बी स्वतःला रील स्टार समजते. त्या पोरीनं त्या पोराला पसंत केली म्हणून तिचं बाप रडत गेले. असं करून का नाही महाराष्ट्र सरकार एक इंस्टाग्राम बंद करते का नाही बघ.